नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे लाखाची जमीन हजारात विकली, या केसमध्ये खरेदी दस्त रद्द करता येऊ शकतं। या संदर्भाने तरतूद काय आहे, कुठल्या व्यवहारामध्ये ही तरतूद लागू पडते, हे सगळं बघूया। त्याचबरोबर एक जजमेंट बघूया। मित्रो, बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकताना जो त्या प्रॉपर्टीचा एकूम्या म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजर किंवा आपले वडील किंवा आजोबा हे जे कोणी आहेत, आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं देखरेख ज्यांच्याकडे आहे ती व्यक्ती, खरेदी विक्रीचा अधिकार ज्याला प्राप्त आहे ती व्यक्ती, किंवा आपले वडील ज्यांच्याकडे आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे ते, यापैकी कोणीही जर आपली जमीन जुमला किंवा फ्लॅट किंवा कुठलीही प्रॉपर्टी बेकायदेशीररित्या विकली नाही, कायदेशीरच विकली, म्हणजे खरेदी खतही केलं आहे, योग्य ठिकाणी जाऊन रजिस्ट्री केली आहे, मोबदला घेतला आहे, सगळं केलं आहे, म्हणजे व्यवहाराच्या पॅरामीटरवर जर तपासलं आणि कायद्याच्या पॅरामीटरवर जर तपासलं तर तुमचं खरेदी खत ओके दिसतोय, योग्य त्या सह्या आहेत, सगळं झालं आहे। पण एक गोष्ट त्याच्यामध्ये गडबड दिसते, ती म्हणजे जमीन लाखाची आहे आणि विकली हजारामध्ये। असं जर झालेलं असेल तर या केसमध्ये तुमच्याकडे काही रेमेडी आहे का? हो आहे। काय आहे? हे दस्त जे आहे तुम्ही रद्द करू शकता। कुठल्या ग्राउंडवर रद्द करू शकता? याच ग्राउंडवर। याच म्हणजे काय? जमीन लाखाची आणि विकलं कवडी मोलामध्ये, याच ग्राउंडवर तुम्ही दस्त रद्द करू शकता। म्हणजे बाकी सगळे पॅरामीटर जरी योग्य असतील, जरी कायदेशीर असतील, व्यवहारही कायदेशीर झालेला आहे, मोबदला घेतलेला आहे, रजिस्ट्री पण झाली आहे, जो मोबदला मिळाला तो बँकेतही आलेला आहे, म्हणजे कायद्याच्या निकषावर ज्या गोष्टी तपासायच्या असतात त्या सगळ्या योग्य आणि बरोबर दिसत आहेत। तरी मोबदला गडबड केला किंवा जे मूल्य ठरवलं ते मूल्य ठरवताना घोळ घातलाय, या ग्राउंडवर तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी किंवा तुमच्या एकत्र कुटुंब मॅनेजरनी जी काही जमीन विकली ती विकताना योग्य मोबदला घेतला नाही, हे ग्राउंड देऊन तुम्ही तो दस्त रद्द करू शकता आणि तुमची प्रॉपर्टी वापस घेऊ शकता। नॉर्मली हे सांगताना तुम्हाला अजून 2-3 गोष्टी बघायच्या असतात। एक तर ही जी जमीन विकणारा व्यक्ती आहे त्यांनी बाजार मूल्यापेक्षा कमी मूल्य घेतलं हे सिद्ध करताना आसपासच्या ज्या काही जमिनी आहेत त्यांचं त्यावेळचं किंवा त्यानंतरचं जे काही व्यवहार झालं त्याचे 2 खरेदी खत इंडेक्स टू तुम्हाला काढावे लागतील। कशासाठी? कंपॅरिझन करायला। कोर्ट कसं कंपॅरिझन करणार की त्या भागातील जमिनींचं जे काही त्याच्यानंतर व्यवहार झाले किंवा त्या काळात व्यवहार झाले त्याचं काय रेट होतं हे कंपॅरिझन करण्यासाठी ते बघावं लागतं। ते 2 इंडेक्स टू जर तुम्ही काढलात आणि ते जर दाखल केलात तर लगेच कोर्टात सिद्ध होतं की कमी किमतीत, अत्यल्प किमतीत ही जमीन विकल्या गेली। आणि हे एकदा सिद्ध झालं की तुमच्या वडिलांनी, आजोबांनी किंवा एकूम्यानी जी काही प्रॉपर्टी विकली, कशी विकली? जमीन लाखाची विकली कवडीमध्ये, असं जर केलं असेल तर ही कवडी मोलात विकलेली जमीन तुम्ही परत घेऊ शकता आणि जे काही दस्त झालं आहे ते रद्द करून घेऊ शकता। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। आत्ता तुमच्या स्क्रीनवर जे जजमेंट दिसतं आहे त्या जजमेंटमध्ये असंच झालं आहे की 54,000ची जमीन होती, 1,000ला विकली होती। मग वारसांनी कोर्टामध्ये या खरेदी खताला चॅलेंज केलं आणि त्या जमिनीचे किंवा आसपासचे जे जमिनीचे जे व्यवहार होते त्याचे दस्त दाखवले। त्याच्यामध्ये दिसलं की हो, ही जी जमीन आहे त्याचं त्या काळातील जर व्हॅल्युएशन काढलं तर 54,000 होऊ शकत होतं, पण विकली 1,000मध्ये, म्हणजे लाखाची जमीन हजारात विकली असं सिद्ध झालं। अशा प्रकारे कवडी मोलात जमीन विकता येऊ शकत नाही आणि जर विकलं तर ते अनफेअर आहे, म्हणून हे खरेदी खत रद्द केलं। त्याबद्दलचं हे जजमेंट। जर तुमच्या बाबतीत तुमच्या पूर्वजांनी असा काही घोळ घातला असेल तर आत्ता जे मी ते सांगितलं त्या प्रकारचे 2 इंडेक्स टू काढा आणि दावा दाखल करा आणि हे जजमेंट तुम्ही रेफर करा। कवडी मोलात विकलेली तुमची जमीन तुम्ही परत घेऊ शकता आणि तो जो काही दस्त झाला आहे तो दस्त रद्द करू शकता। या संदर्भाने ही होती माहिती आणि एक जजमेंट। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।